आपण जर लोकांसाठी प्रत्येक वेळेस फ्रीली अवेलेबल राहत राहिलो, तर काय होईल आपली व्हॅल्यू लूज करून टाकन आपण त्यांच्यासमोर. त्यामुळे काय करणार ते लोकं आपल्याला ग्रांटेड घेणार. त्याले वाटत अरे हा तर आहेच ना, हा तर कुठंच नाही चालला. आपण कितीही काही केलं, की कसंही वागलं, हा तर आपल्यासोबत राहणारच आहे. हा कधीच आपल्याला सोडून नाही जाणार. असं जर आपण वागलो त्यांच्यासोबत, की प्रत्येक वेळेस त्यांच्यासाठी अवेलेबल राहायचं, याचा अर्थ मग हेच निघेल, की आपण आपली व्हॅल्यूच नाही. आणि याच्यात त्यांची चुकी नसते, याच्यात चुकी दोघांची असते इक्वली. कारण आपण पण प्रत्येक वेळेस त्यांना काम केलं, त्यांना पहिले ठेवलं. त्यामुळे काय होते समोरच्या व्यक्तीला पण असं वाटते, की याची स्वतःची काही व्हॅल्यूच नाही आहे आणि आपल्यासोबत तर हा कधी पण राहीलच. त्यामुळे काय होते हे नातं मग थोडंफार ग्रांटेड घेतलं जाते आणि त्यामुळे मग हर्ट त्याला होते जे जास्त इमोशनली इन्व्हॉल्वमेंट असते. असं होऊ शकते, की कोणाची कमी असणार, कोणाची जास्त असणार इमोशनल इन्व्हॉल्वमेंट. पण आपण हे ठरवू नाही शकत का किती इन्व्हॉल्व व्हायचं. पण इन्व्हॉल्व झाल्यानंतर तिथून बाहेर निघणे हे आपण ठरवू शकतो. तर आपल्यासाठी जे काही बेस्ट आहे ते करायचं आणि समोर मूव्ह ऑन करून घ्यायचं. जास्त काही वाट पाहायची नाही. बेस्ट विशेस.